इक्वेशनचा समीकरणाचा प्रश्न आलाय. काय म्हणले? 5 ताटे व 10 वाट्यांची किंमत 1000 रुपये आहे. 5 ताटे आणि 10 वाट्या यांची किंमत किती आहे? 1000 रुपये. हे खूप मोठे मोठे आकडे दिसतात. सगळ्याला 5 न भाग घालवतो मी, म्हणजे सोपं पडतंय. 5 न भाग घालवलं तर हे टी मिळतंय, हे 2 व्ही मिळतंय आणि हे 5 न घालवलं तर 200 मिळते. काय फरक नाही पडत आपल्याला. सोपं सोपं करून टाकायचं. परत 2 ताटे प्लस 8 वाट्या यांची किंमत 560 आहे. मग याला पण मी काय करतो? याला पण मी करतो की 2 न भाग घालवतो सगळीकडे. मग काय होणार? टी अधिक ह्याला 2 न घालवला 4 व्ही आणि ह्याला पण 2 न घालवला तर काय होणार? 280. झालं. मग आपल्याला हे एक इक्वेशन मिळालं आणि हे एक इक्वेशन मिळालं. मोठ्यातून छोटं वजा करा. मी याच्यातून हे वजा करतो. टी मधून टी गेला, कॅन्सल. 4 व्ही मधून 2 व्ही गेला, किती येतं रे? 2 व्ही. आणि 280 मधून 200 गेलं, किती येतंय? 80. मग व्ही बरोबर किती झालं? 40. व्ही बरोबर आलं 40. म्हणजे वाटीची किंमत किती आहे? 40. आपण ताटाला टी पकडलं होतं, वाटीला व्ही. ओके, वाटीची किंमत आली 40. ती कुठल्या पण एकात टाका. मी ती पहिल्यात टाकतो. वाटीची किंमत 40 पहिल्यात टाकतो. हे किती होणार? टी अधिक 40 दुनी 80 बरोबर 200. मग टी बरोबर किती होणार? 120. ताटाची किंमत किती झाली? 120. वाटीची किंमत झाली 40 आणि ताटाची झाली 120. तर त्यांनी काय म्हटलंय? तर एका ताटाच्या किमतीत किती वाटे येतील? एका ताटाची किंमत किती आहे? 120. त्याच्यात 40 रुपयाचे किती वाटे येतील रे? 40 त्रिक 120 ना. म्हणजे वाट्या किती येणार? 120 भागिले 40 म्हणजेच किती रे? 3 वाट्या येणार. 3 वाट्या येणार. काय करायचं होतं? फक्त इक्वेशन तयार करायचे होते, समीकरण तयार करायची होती. बाकी तुम्हाला वेगळं काहीही करायचं नव्हतं. मग समीकरण सोडवायच्या खूप साऱ्या पद्धती आहेत. तुम्ही कोइफिशियंट सेम करून पण सोडवू शकता, पण त्यानं खूप मोठं मोठं बनतंय. मी ह्याला भाग जातो तर ह्याला आधी छोटे छोटे इक्वेशन बनवले. हे लाल कलरचे इक्वेशन छोटे छोटे करून ठेवले मी आणि मग सोडवायचा प्रयत्न केला. त्यांना आपल्याला अजून सोप्या पद्धतीनं उत्तरापर्यंत पोहोचता येतं. आणि आपल्या बॅचमध्ये आपण सगळं असंच सोप्या सोप्या पद्धतीचं घेतलेलं आहे. तुम्हाला फक्त हे नीट लक्ष देऊन करायची गरज आहे.